असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना विचारण्याचा म्हणजे मला विचारायचं आहे सगळ्यांना की काय काय त्याचे अंग आहेत आणि तुम्ही त्याच्याबद्दल काय काय जाणले आहात. जर कोणी त्याच्याबद्दल थोडंफार आपण इंटरॅक्शन केलं तर फार चांगलं होईल. सो जो कोणी ज्याला कोणाला बोलायचं असेल त्यांनी प्लीज आपले हँड रेज करावे सो दॅट आपण थोडंसं इंटरॅक्शन करूयात. नुसतं मी एकटा बोलत राहणं बरोबर नाही ऍक्च्युली. सो इंटरॅक्टिव्ह सो कोणी बोलू इच्छित असेल तर प्लीज हँड रेज करा सो दॅट आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. एनीबडी? ओके, बालकृष्ण सर बोलू इच्छित आहेत तर मी त्यांना बालकृष्ण एक मिनिट. हां, बालकृष्ण सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हां सर. यम नियम तुम्ही म्यूट झालात सर. एक मिनिट मी परत तुम्हाला अनम्यूट करतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि समाधी. आता मध्ये काहीतरी राहिलं असं मला वाटतं. हा, मेन गोष्टच राहून गेली ऍक्च्युली. ध्यान. येस येस करेक्ट. ध्यान. यम नियम प्राणायाम सगळ्यात पहिले मी थोडंसं अजून त्याच्याबद्दल माहिती देतो. सगळ्यात पहिले अष्टांग योग मार्ग जो आहे तो महर्षी पतंजलींनी सगळ्यात पहिले त्याच्यावरती रिसर्च केला आणि त्याच्याबद्दल त्यांनी टीचिंग्स द्यायला सुरुवात केली. सो सगळ्यात पहिले षटांग योग होता आणि याच्यामध्ये थोडासा त्यांनी अजून शोध केला आणि त्याच्यामध्ये 2 अजून आयाम त्यांनी इंट्रोड्यूस केले. ते होते यम आणि नियम. सो हे यम आणि नियम काय आहेत एक्झॅक्टली, सो ते पण आज आपण जाणून घेऊया. अलॉंग विथ दॅट सगळे अष्टांग योग पण आपण जाणून घेऊया. सो सगळ्यात पहिला जो आपण ज्याला म्हणतो यम, सो यम जे आहेत त्याचे 5 अंग असतात. सगळ्यात पहिला अंग आहे अहिंसा, दुसरा सत्य, तिसरा अस्तेय, चौथा ब्रह्मचर्य आणि 5वा अपरिग्रह. तो अहिंसा परमो धर्म असं म्हणलं गेलेलं आहे. गौतम बुद्धांनी हे म्हणलं होतं. स्पिरिच्युअलिटी मध्ये सगळ्यात पहिले जेव्हा आपण एंटर करतो त्यावेळेला त्याची सुरुवात होते अहिंसेने. सो अहिंसा हे इतकं इम्पॉर्टंट आहे की सगळं लॉ ऑफ कर्मा याच्यावरती अवलंबून करतं आजही. सो अहिंसा इज द फर्स्ट स्टेप ज्याला आपण यमाचं पहिलं अंग मानतो. दुसरं जे आहे ते आहे सत्य. सत्य म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे. सत्य बोलणं, सत्यमध्ये राहणं. आता हे सत्य म्हणजे काय, फार इम्पॉर्टंट माहिती आहे ही. सत्य म्हणजे काय हे कोणी सांगू शकेल का? आपण नेहमी म्हणतो की नेहमी आपण सत्य बोलावं, सत्य वागावं. सो व्हॉट इज सत्य? कोणी बोलू शकेल? ज्यांना कोणा बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करा. येस बालकृष्ण सर. जसं आहे तसं सांगणं याला सत्य म्हणतात. ओके.
अजून कोणी बोलू शकतं? सत्य म्हणजे काय? तो मी थोडंसं त्याच्यामध्ये सांगतो. अ, एखादी वस्तू ज्याच्याबद्दल मी काही बोललो किंवा ज्याला काही करायला गेलो किंवा कुठलीही फिजिकल वस्तू ही कधीही सत्य होऊ शकत नाही. ज्या कुठल्या वस्तू आहेत त्या नश्वर आहेत बेसिकली. जी गोष्ट नश्वर नाही तिला आपण सत्य मानायला पाहिजे. हा, ही गोष्ट बरोबर आहे की मला सत्य बोलायला पाहिजे, सत्य राहायला पाहिजे, सत्याचा साथ द्यायला पाहिजे. पण सत्य म्हणजे काय याचं जे काय म्हणतात त्याला डेफिनेशन जे आहे, डेफिनेशन हे असं आहे की सत्य कधीच चेंज होत नाही. नित्याजींना मी अनम्यूट करतो, त्यांनी हँड रेस केलाय. येस नित्याजी. जो शाश्वत है वो बदलत नहीं, उसी को सत्य म्हणतात. करेक्ट करेक्ट. सो कायम गोष्ट हा. येस नित्याजी. जी गोष्ट बदलत नाही त्याला ऍक्च्युअली सत्य मानलं गेलेलं आहे. म्हणजे त्याचं ऍक्च्युअल डेफिनेशन जे आहे सत्याचं ते तेच आहे की जी गोष्ट बदलत नाही ते सत्य. नित्याजीने परत हँड रेस केलाय. येस नित्याजी. मे बी बाय मिस्टेक झालं असेल. एनिवेज नो इश्यूज. सो हे दुसरं अंग झालं. आपलं जो पहिला अंग होता यम, यम जो आहे त्याच्यातला दुसरा अंग आहे सत्य. तिसरा जो अंग आहे त्याला म्हणलं गेलंय अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणं. आता काही काही लोकांना एक हॅबिट असते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चोरी करण्याची एक हॅबिट असते. ते फॉर एक्झाम्पल ते भाजीवाल्याकडे गेले तर त्याच्यामधून काहीतरी काढून घेतलं किंवा एखादी भाजीचा छोटासा भाग उचलून घेतला, एखादा बटाटा एक्स्ट्रा उचलून घेतला. अशी खूप लोकांना काही काही सवयी असतात. आय एम सॉरी पण आपल्या इथे तशी लोकांना सवय नाही आहे. पण एक हॅबिट्स असतात. या हॅबिट्स आपल्या मे बी पास्ट लाईफ पासून चालत आलेल्या असतात. तर ही हॅबिट आपल्याला चेंज करायची आहे. त्यालाच त्यांनी म्हणलं गेलंय अस्तेय. त्याच्यानंतर जो चौथा यम आहे त्याला म्हणलं गेलंय ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्याची व्याख्या सगळ्यांना जी माहिती आहे ती अशी आहे की त्यांचं सेक्शुअल रिलेशनशिप त्यांनी थांबवून टाकणं. पण ऍक्च्युली ब्रह्मचर्याचं जे ऍक्च्युअल डेफिनेशन आहे ते असं आहे की तुमची राहणी ब्रह्मासारखी असली पाहिजे. ब्रह्म आणि चर्य अशा दोन शब्दांनी हा बनलेला शब्द एक, त्याचं नाव त्यांनी दिलंय ब्रह्मचर्य. म्हणजे आपली राहणीमान जी आहे ती एक ब्रह्मासारखी असली पाहिजे. म्हणजे काय तर ब्रह्मा काय करतो? ब्रह्मा क्रिएट करतो. ही इज अ क्रिएटर ऑफ द युनिवर्स. सो आपणही एक काही काही अशा गोष्टी क्रिएट करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. आपल्याच लाईफमध्ये नाही पण अशा काही गोष्टी क्रिएट करायला पाहिजे जेणेकरून बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि ज्यांनी लोकांचं भलं होईल. अशा काही काही गोष्टी क्रिएट करण्याचा आपल्याला एक हॅबिट लावून घ्यायची आहे. जशी फॉर एक्झाम्पल एक कला आहे तुमच्या आतमध्ये ज्याच्याने लोकांना फायदा होणार आहे, तर ती तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. किंवा तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तर तुम्ही काहीतरी सेवेच्या दृष्टीने अशा काही गोष्टी क्रिएट करा की जेणेकरून सर्व लोकांचा एक काही ना काही त्याच्यामध्ये लाभ होईल. त्याला म्हणलं जाईल ब्रह्मचर्य.
ब्रह्मचर्याच्या नंतर जो यम येतो त्याला म्हटलं गेलंय अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? तर त्याचं ऍक्च्युअल डेफिनेशन आहे नॉन पॉझेसिव्हनेस. म्हणजे आपल्याला एक सवय असते, हे माझं घर आहे, ही माझी गाडी आहे, हे माझं हे आहे, माझी मुलं, माझं नातवंड, माझे पतवंड, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ज्या ज्या गोष्टी मध्ये आपण राहतो त्या सर्व गोष्टी सारखे सारखे आपण म्हणत जातो, ही माझी आहे, माझं आहे, माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो हे माझं माझं करणं आपल्याला थांबवायला पाहिजे. ठीक आहे, तुमचं आहे, मान्य आहे, आणि त्या दृष्टीने त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. पण याचा असा अर्थ नाही की तुम्ही त्याच्याबद्दल कंटिन्युअसली पॉझेसिव्ह होऊन जायला नको. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आपण ओव्हर नाही करायला पाहिजे. से फॉर एक्झाम्पल, तुमची मुलं आहेत, पण त्यांच्या काहीतरी आवडी-निवडी असतात. त्याच्या दृष्टीने त्यांना राहायला आवडतं. पण आपल्याला एक सवय असते, आपल्या ज्या बिलिव्हिंग सिस्टम्स असतात त्याच्यातून एक आपल्याला सवय असते की नाही, आपल्या मुलांनी असंच करायला पाहिजे, इंजिनियरच बनायला पाहिजे, डॉक्टरच बनायला पाहिजे, मी जे म्हणेन तेच करायला पाहिजे. सो ही गोष्ट आपल्याला थांबवायला पाहिजे. त्यांना जे करायचं आहे, ते जे करायला आलेले आहेत, ते तुमच्या थ्रू आलेले जरूर आहेत. तुमची मुलं म्हणून त्यांनी जन्म जरूर घेतलेला आहे. पण त्यांचा स्वतःचा एक पर्पज आहे. त्यांनी त्या पर्पज साठी जन्म घेतलेला आहे. तुम्ही कोण त्यांना थांबवणार आहे? आणि तुम्ही थांबवलं तर काय होणार आहे, की त्यांना परत परत त्या गोष्टीसाठी जन्म घ्यावा लागेल. या गोष्टीचं आपल्याला भान राहत नाही. आणि म्हणून आपण सारखं त्यांना हे कर, ते नको करू, हे करू नको, एक्सेट्रा एक्सेट्रा आपण हे करत राहतो. ही आपली सवय असते. बेसिकली आपण आपल्या पूर्वजांकडून ती बघत आलेलो असतो. जुने काळचे जे लोक असतात ते स्वतःला चेंज करायला मागत नाहीत. त्यांना असं आहे म्हणजे असं आहे. सो आता आपल्याला ते फ्लेक्सिबिलिटी आणणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना फ्री हँड देणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून बाहेर निघणं आवश्यक आहे. कारण ज्या ज्या गोष्टी तुम्ही बघताय त्या सगळ्या नश्वर आहेत. आपलं घर असू द्या, आपलं परिवार असू द्या, फॅमिली मेंबर्स असू दे, सगळे नश्वर आहेत. इथले सगळी नाती जी आहेत ती सगळी नश्वर आहेत. मग तुम्ही एवढा मोह कशासाठी? तर तो मोह सोडणं म्हणजे अपरिग्रह. तर हे जे यम आहेत, 5 यम म्हणजे काय, की बाहेर कसं वागायचं, एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये जेव्हा आपण राहतो तर कसं राहायचं, कसं वागायचं, याच्यासाठी त्यांनी हा इंट्रोड्यूस केला होता. त्याच्यानंतर 5 नियम त्यांनी बनवले होते. हे जे 5 नियम आहेत ते आपल्या आतमध्ये काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आहेत, एक्सटर्नल लिव्हिंग साठी नाही. याचा असा अर्थ की आपल्या मनामध्ये काही काही आपल्याला हॅबिट्स लावणं आवश्यक असतं. आता सगळ्यात पहिली जी नियम आहे त्याचं नाव आहे शौच. शौच म्हणजे काय? शौच म्हणजे क्लेनलीनेस किंवा प्युरिटी. आता काही काही लोकांना एक एक विचित्र टाईपच्या सवयी असतात, किंवा आपण घरात आलो तर जसे आहेत तसेच आपण बसून जातो जेवायला, किंवा जसे आहेत तसेच आपण मंदिरामध्ये घुसून जातो घरामध्ये, किंवा हात साफ न करता जेवायला बसतो. अशा बऱ्याच सवयी असतात. तर शौच म्हणजे काय? तर प्युरिटी. ही प्युरिटीची सवय जी आहे ही आपल्याला मनामध्ये बसवणं आवश्यक आहे. याचं कारण असं की दरवेळेला कोणी सांगायला तुमच्या समोर येणार नाही. आता तर कोरोना काळ चालू आहे. प्रत्येक वेळेला आपले गव्हर्नमेंट येऊन आपल्याला सांगते की बुवा तुम्ही हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर करा, साबणाने हात धुवा, वगैरे वगैरे. कशासाठी सांगतात आहे? कारण कोरोना आपल्याला ही गोष्ट शिकवून राहिलाय आता, की बुवा तुम्ही शौच शिका. शौच म्हणजे पर्सनल हायजीन.
एक्सटर्नल ॲज वेल एज इंटरनल. म्हणजे शरीरासाठी बाहेरून जी साफसफाई आपण ठेवतो ती, आणि त्याला लागणारी आपली सवय. सो आपल्याला ही सवय लावणं आवश्यक आहे. जसं बाहेरून आपण स्वच्छता ठेवतो तशीच आतूनही स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. पूर्वकाळी मला आठवतंय माझी आई काय करायची, दर रविवारी आम्हाला एरंडेल तेल द्यायची, चहामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून. तर हे कशासाठी द्यायची, की माझं पोट साफ व्हावं. आजकाल एरंडेल तेल जर लहान मुलांना द्यायला गेलो तर ते प्यायला मागणारच नाही. Am I right? I think Balkrishna sir is smiling. So yes, ही सवय आपल्याला लावणं आवश्यक आहे. सॉरी, तुम्ही म्यूट आहात सर, मी तुम्हाला अनम्यूट करतो. आंतरिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजून एक आम्हाला आई करायची लहानपणी. आम्हाला असं लाईनीने बसवायची आणि हा. गरम म्हणजे असं कोमट पाणी आणि ते मीठ घालायची त्याच्यामध्ये आणि Right. ते प्यायला द्यायची. ते राईट. प्यायला दिल्यानंतर ते काय पोटात राहायचं नाही, ढवळायला लागायचं आणि सबंध उलटीवरून बाहेर पडायचं. त्याच्याबरोबर कफ आणि पोटामधले काय ऍसिड वगैरे असेल ते पण बाहेर पडतं. करेक्ट, करेक्ट. ऍब्सोल्युटली. तर अशा काही काही ज्या सवयी आहेत त्या आपल्याला लावणं आवश्यक आहे. आजकालचे लोक काय करतात, पोट खराब झालं, पळा डॉक्टरकडे, पळा गोळ्या घ्यायला पळा. तर ही जी सवय आहे, जसं पोट साफ करणं किंवा छाती साफ करणं किंवा वमन क्रिया जसं सरांनी सांगितलं आता, तर या गोष्टी घरगुती करण्यासारख्या आहेत, नुकसानकारक पण नाही आहेत. आणि जर जास्ती झाल्या तर त्याला थांबवण्यासाठी आपल्या किचनमध्ये सगळे काही औषधी उपलब्ध आहेत. जसं फार जास्ती तुम्हाला लूज मोशन व्हायला लागले, थोडीशी मेथी घ्यायची, तोंडामध्ये टाकून द्यायची आणि पटकन त्याला चावत चावत पाणी पिऊन टाकायचं. तुमचं लूज मोशन पटकन थांबून जाते. सो या अशा काही काही गोष्टी आहेत ज्या घरगुती करण्यासारख्या आहेत आणि त्या का नाही कराव्या आपण. सो ही जी पहिली सवय आहे शौच, आता तर कोरोनामुळे ते सगळ्यांना करावंच लागतं. आपल्या इथे पूर्वकाळी घरामध्ये आम्ही घुसल्या आई किंवा आजी असायची, ती म्हणायची जाऊन हातपाय धुवू स्वच्छ, नंतर देवासमोर दिवा लाव, तिथे बस, संध्या हे ते सगळं काही व्हायचं. आजकाल त्या गोष्टी सगळे लोक विसरून गेलेले. सो परत आपल्याला त्या गोष्टीकडे जाणं आवश्यक आहे थोडंसं. दुसरी जे नियम आहे, दुसरा जो नियम, त्याला म्हटलं गेलंय संतोष. संतोष म्हणजे काय? कोणी सांगू इच्छित आहेत? कोणाला बोलायचं असेल, संतोष म्हणजे काय? संतोष म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहणं. समाधान. राईट. म्हणजे माझ्याकडे समजा मर्सिडीज नाही आज, पण माझ्याकडे टू व्हीलर तर आहे, तर त्याच्यामध्येच आनंदी राहायला पाहिजे. म्हणजे नको त्या गोष्टीच्या पाठीमागे धावण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं, याला आपण म्हणूया संतोष. तर ही सवय पण आपल्या आतमधूनच यायला पाहिजे. बाहेरून तर आपण धावत पळत राहतो प्रत्येक गोष्टीसाठी. सो या सवयी ज्या आहेत त्या आतमध्ये लावण्यासाठी आहेत, मनाला वळण लावण्यासाठी आहेत. तिसरा जो नियम आहे त्याला म्हटलं गेलंय तप. तप म्हणजे काय? तर सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे सकाळी लवकर उठणं किंवा वेळेवरती जेवण करणं, वेळेवरती झोपणं किंवा पर्टिक्युलर वेळेला ध्यानाला बसणं, पर्टिक्युलर वेळेला काही करणं, म्हणजे टाइम टेबल क्रिएट करणं स्वतःसाठी. तो सेल्फ डिसिप्लिन म्हणजे तप. जसं आपण आता हा तप करतो आहे, घर घर ध्यानचा तप. आपले 4-4, 5-5 सेशन्स होत असतात. सकाळी 6 वाजता उठून 7:30 पर्यंत, त्याच्यानंतर दुपारी 3 ते 4, 4:30 पर्यंत, त्याच्यानंतर आता संध्याकाळचं हे तुम्ही सेशन सुरू केलंय, फार छान सेशन आहे.
सो ही याच्याने काय आहे, बेसिकली लोकांना हॅबिट लावायची आहे. आता काही लोकांना सकाळी जमतं, काही लोकांना दुपारी जमतं, काही लोकांना संध्याकाळी जमतं, काही लोकांना रात्री जमतं. तर कुठल्या तरी वेळेला तुम्ही बसा आणि ध्यान करा. कुठल्याही वेळेला केलं तरी तुम्हालाच फायदा होणार आहे. आम्हाला तर होतोच आहे. म्हणूनच आम्ही एवढं सांगण्यासाठी इथे येतोय तुमच्यासाठी. राईट. सो तुम्ही पण सगळे हे करा आणि त्याच्यातून जो काही लाभ होईल तो घ्यायचा प्रयत्न करा. सो तिसरा जो अंग आहे तो तिसरा नियम जो आहे तो तप. त्याच्यानंतर चौथा जो नियम आहे त्याला म्हटलं गेलंय स्वाध्याय. आता हा स्वाध्याय म्हणजे काय? आता आपली जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये लिहिलंय गेलंय की तुम्ही पुस्तकं वाचन करा, त्याच्यातून शिका वगैरे वगैरे. सो माझं जे डेफिनेशन आहे थोडंसं डिफरंट आहे. स्वाध्याय म्हणजे काय? येस, आपल्याला पुस्तकाला वाचणं तर आवश्यक आहे, पण ती पुस्तकं वाचून त्याचा सेल्फ स्टडी करणं आवश्यक आहे. सेल्फ स्टडी म्हणजे ज्याच्यामध्ये मी कुठे उभा राहतो, म्हणजे माझी कुठपर्यंत तिथपर्यंत प्रगती झाली आहे हे बघणं, त्या पुस्तकाचं वाचन करून त्याचं अध्ययन करून आणि माझा तिथे काय रोल आहे, मी कुठल्या कॅरेक्टरमध्ये बसतो हे शोधून काढणं, मी कोण आहे हे शोधून काढणं आणि मला कुठपर्यंत जायचं आहे हे शोधून काढणं. आता आपण बरेच लोकांचे पुस्तकं वाचतो. योगानंदचं पुस्तक आहे किंवा लुईस हेचं पुस्तक आहे किंवा ओशोंची पुस्तकं आहेत. अनेक पुस्तकं आपण वाचतो. पण त्याच्यातून आपल्याला आपण कुठे आहोत हे बघणं पण तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणून स्वाध्याय म्हणजे सेल्फ स्टडी अबाउट युअर ओन सेल्फ, म्हणजे स्वतःबद्दल स्टडी करणं, स्वतःसाठी स्टडी करणं, त्याला आपण म्हणून स्वाध्याय. ब्रह्मर्षी पत्रीजींनी 4 स्तंभ सांगितले होते ध्यानाचे. सगळ्यात पहिला स्तंभ होता स्वतः ध्यान म्हणजे साधना, तुम्ही जी रोज कराल ती. दुसरा जो अंग होता त्याचं नाव होतं स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्टडी ऑफ बुक्स अँड स्टडी ऑफ सेल्फ, असे दोन्ही त्याच्यामध्ये पद्धती येऊन जातात. तिसरा जो अंग होता त्याला म्हणलं गेलंय सत्संग सांगत्य. सो सत्संग सांगत्य म्हणजे जसं आज आपण करत आहोत, म्हणजे एकमेकांना भेटणं, एकमेकांबरोबर नॉलेज शेअर करणं, याला म्हटलं गेलंय सत्संग सांगत्य. जसं आज मी एक्सपिरियन्स शेअर करतोय, उद्या सुनील सर करतील, परवा बालकृष्ण सर करतील, त्याच्यानंतर रवी सर करतील, एक्सेट्रा. सो याला म्हटलं गेलंय सत्संग सांगत्य. आणि चौथं म्हणजे सेवा. सेवामध्ये काय की जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन लोकांना ध्यान शिकवायला सुरुवात करतात त्याला म्हटलं गेलंय सेवा. सो हे 4 स्तंभ मानले गेले आहेत. त्याच्यापैकी आपण एक अंग आता पाहिला ज्याला आपण म्हणलंय स्वाध्याय, जे महर्षी पतंजलींनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि जो 5वा नियम आहे त्याला म्हणलं गेलंय ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे असं समजून त्याच्याबद्दल जसं आपल्याला एक व्यवहार करायला पाहिजे, ईश्वराशी जसं ईश्वराबरोबर कसं राहायला पाहिजे, हे त्याचा अर्थ निघतो. ईश्वर प्राणिधान म्हणजे प्रत्येक प्राणींमध्ये, प्रत्येक वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे समजून त्याच्याशी तसंच वागणं. जसं आता इथे जेवढे आहेत 21 ईश्वर आहेत आता, इन्क्लुडिंग मी. सो हे 21 ईश्वर जे आहेत त्यांनी एकमेकांशी ईश्वरासारखंच राहायला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. सो आज आपण हे 2 गोष्टी बघितल्या आहेत. आणि मी रिक्वेस्ट करीन सुनील सरांना की जर इफ पॉसिबल, मला थोडासा वेळ अजून लागेल, पण आज थोडासा वेळेचा बंधन असल्या कारणाने मे बी उद्या किंवा परवा घेता येईल का? नो प्रॉब्लेम सर, कंटिन्यू.
आता उद्या कंटिन्यू करा. कोणाचं नाही, उद्या कोणाचं सेशन असेल? उद्या रवींद्र सरांचं आहे. अच्छा, रवींद्र सरांचं आहे. ओके हम्म. ओके. परवा कोणाचं आहे? परवा सुगंधा जोशी. ओके ओके. सो मग आपण नाही, उद्या continue माझं करायचं? उद्या सुगंधा जोशी, परवा रवींद्र सर आहेत. ओके ओके. हा. मग आपण कंटिन्यू करायचं? हो हो, कंटिन्यू करणार आहोत आपण. ओके तुम्ही post ओके केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पुढे ओके. सो आजचा वेळ ऍक्च्युली कमी पडतोय, कारण तुमचं टायमिंग 7:30 ते 8:30 आहे ना? हो हो. तो हा सेशन उद्या कंटिन्यू करता येईल का? उद्या हो चालेल. एकदा विचारून घ्या. हा. सुगंधा मॅडमला पण आपण विचारून घेऊ आणि रवी सरांना पण विचारून घेऊ. चालेल ओनली इफ पॉसिबल, चालेल. है ना? म्हणजे आपल्याला थोडा महेंद्र वेळ सर आता तुम्ही हा महेंद्र सर तुम्ही उद्या घ्यायचं म्हणताय की परवा घ्यायचं म्हणताय ते सांगा ना. उद्या. हा, सुगंधा जोशी येस बोलतायत. ओके ओके. येस बोलताय, उद्या घ्या. ओके ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू सुगंधाजी. थँक्यू सुगंधा व्हेरी मच. जोशी मंगळवारी घेतील ना? मंगळवारी रवींद्र सर आहेत. नाही मग त्यांना घेऊ दे ना, हो त्याच्यानंतर मी चालेल घेतो. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. ओके. आपलं तर हे कंटिन्यूच राहणार आहे ना तसंही. हो हो हो. ओके ओके. म्हणजे ओके, मग आपण थँक्यू व्हेरी मच. 15 मिनिट्स तरी आज ध्यान करूया. हो चालेल. तो मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की जर त्यांनी चष्मे लावले असतील तर ते काढून ठेवा. आपले पाय जे आहेत ते क्रॉस करून घ्यायचे. हात एकमेकांमध्ये फसवून ठेवायचे अशा प्रकारे आणि पाय क्रॉस करून घ्यायचे आणि डोळे बंद करून घ्यायचे. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे व्हिडिओ ऑन करा. हा, सर्वांना रिक्वेस्ट करतो मी की आपापले व्हिडिओज पण ऑन करून घ्या. देवाला हळदी कुंकू म्हणून ते सोनं ठेवलं म्हणून त्यांनी ते आबा पण आले. आणि डोळे बंद करून आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती घेऊन जायचं आहे. नॅचरली चालणारा हा श्वास. आपण जेव्हा पाय क्रॉस करतो त्यावेळेला 10% आपली एनर्जी सेव्ह होते. हात एकमेकांमध्ये जेव्हा बांधतो त्यावेळेला अजून 10% एनर्जी आपली सेव्ह होते आणि डोळे बंद करतो त्यावेळेला 80% आपली एनर्जी आपल्या आतमध्ये राहायला सुरुवात करते. सो टोटल 80 + 10 + 10 असे करून 100% आपली एनर्जी प्रिझर्व व्हायला सुरुवात होते. आपल्याला भरपूर एनर्जी पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात प्राथमिक जी अवस्था आपल्याला पाहिजे ते आहे हात क्रॉस करणं, हात एकमेकांमध्ये फसवून घेणं, पाय क्रॉस करणं आणि डोळे मिटून शांतपणे बसणं आणि नॅचरली जो चालणारा श्वास आहे त्याला ऑब्झर्व करणं. याच्यामध्ये आपल्याला काही मंत्र म्हणायचे नाहीये किंवा श्लोक पठण करायचं नाहीये, काहीच करायचं नाही. जो श्वास चालू आहे त्याला फक्त ऑब्झर्व करायचं आहे. श्वासाचे 4 अंग असतात. एक आहे श्वास आतमध्ये जाणे, नंतर ऑटोमॅटिक गोष्ट होते ज्याला आपण म्हणतो अंतर्कुंभक. त्याच्यानंतर श्वास बाहेर येतो, तिसरा अंग आणि चौथा अंग म्हणजे बाह्य कुंभक. या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून
बघत राहणे. काय काय घडतंय याला पूर्ण साक्षी भावाने बघत राहायचं. श्वास कसा येतोय आणि कसा जातोय हे पण ऑब्झर्व करायचं आहे. कुठल्या नाकाने जास्ती श्वास चालू आहे, कुठल्या नाकाने कमी श्वास येतोय, का दोन्ही नाकाने इक्वली चालू आहे हे पण ऑब्झर्व करायचं आहे. कुठलाही मंत्र नाही, कुठलाही श्लोक नाही, कुठल्याही देवाचा फोटो नाही, या सगळ्यांची कशाचीच आपल्याला आवश्यकता नाही. फक्त श्वास, येणारा श्वास आणि जाणारा श्वास. मुद्दामून श्वास घ्यायचा नाहीये आणि सोडायचा पण नाहीये. जो स्वाभाविकरित्या येतोय आणि ऑटोमॅटिकली जो जातोय त्याला फक्त बघत राहायचंय साक्षी भावाने. श्वास जसा जसा येतो आणि जातो, ही जेव्हा क्रिया आपण साक्षी भावाने बघतो त्याच्याने आपलं मन खाली व्हायला सुरुवात होते. यालाच म्हणलं गेलंय आनापानसती. आनापानसती म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास या दोघांबरोबर आपण जोडलेले राहतो, एकरूप होत जातो. मुद्दामून ना बाह्य कुंभक करायचंय ना अंतर कुंभक करायचंय. कुठलीही हठयोगिक क्रिया करायची नाहीये. फक्त श्वास स्वाभाविक रित्या चालणारा, जो श्वास आतमध्ये येतो त्याला म्हणतात उच्छ्वास, जो बाहेर जातो त्याला म्हणतात निश्वास. या दोघांबरोबर मिळून राहायचंय. ना जोरात घ्यायचाय श्वास ना हळू घ्यायचाय मुद्दाम. फक्त बघत राहायचंय कसा येतो आणि कसा जातो आणि काय काय घडतंय. श्वास कुठपर्यंत आतमध्ये जातोय, नाभीपर्यंत जातोय का त्याच्याही खाली जातोय का फक्त छातीपर्यंतच जातोय. त्याला मुद्दामून
छातीमध्ये भरायची आवश्यकता नाही. ज्या वेळेला आपण डोळे बंद करतो त्यावेळेला बाहेरून येणारे सगळे विचार बंद होतात. हा जो योग होत जातो शरीर आणि मनाचा, शरीर मन आणि बुद्धीचा, शरीर मन बुद्धी आणि आत्म्याचा, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचा, हे सर्व योग आपोआप होत असतात. म्हणूनच म्हणलं गेलंय योगः चित्तवृत्ती निरोधः.
5 मिनिटं. संपूर्ण लक्ष प्रत्येक श्वासाबरोबर. एकही श्वास सोडायचा नाही आपल्याला. प्रत्येक श्वास बघत राहायचा आहे. जोपर्यंत विचार चालू आहेत तोपर्यंत तुम्ही संगीताबरोबर जोडत जा. मन स्थिर झालं की श्वासाबरोबर तुम्ही स्थिर व्हा. मुद्दामून विचार करत बसायचं नाहीये. जे विचार येतात आहे येऊ द्या आणि जाऊ द्या. त्यालाही साक्षी भावाने बघत राहायचंय. आनापानसती ध्यान, ह्याला आपण एटीएम पण म्हणतो. एटीएम म्हणजे एनी टाइम मेडिटेशन. कधीही करू शकतात, कुठेही करू शकतात. आपलं जेवढं वय असेल त्या वयोमानानुसार आनापानसती ध्यान करायला पाहिजे. जर आपलं वय 30 वर्ष आहे तर 30 मिनिटं. 40 वर्ष वय असेल तर 40 मिनिटं. आनापानसती ध्यान तुम्ही एकटे पण करू शकतात आणि आपल्या कुटुंबियांबरोबर बसून सुद्धा तुम्ही करू शकतात. जेव्हा तुम्ही ग्रुप मध्ये करतात त्यावेळेला तुम्हाला 3 टाइम्स जास्ती एनर्जीज मिळतात. हेच ध्यान जेव्हा तुम्ही पिरामिडच्या खाली करतात, पिरामिडच्या आकारामुळे आपल्याला अजून 3 टाइम शक्ती मिळायला सुरुवात होते. हेच ध्यान जेव्हा तुम्ही नेचर मध्ये जाऊन करतात, म्हणजे डोंगरावरती किंवा नदीच्या किनारी किंवा जुन्या योगींच्या समाधींच्या जवळ, जुन्या मंदिरामध्ये, तर तुम्हाला अजून 3 टाइम्स जास्ती शक्ती मिळायला सुरुवात होते. जसं आपण ध्यान वाढवत जातो तसं तसं मन जे आहे कम्प्लीट खाली होऊन जातं, प्युअर होऊन जातो आपण. त्याच्यामुळे वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पूर्णतः फ्लो व्हायला सुरुवात होते. याच्यामुळे तुमचं शरीर पूर्णपणे निरोगी व्हायला सुरुवात होते. आपण
निरोगी व्हायला सुरुवात होतो. म्हणून आनापानसती ध्यान सर्व रोग निवारणी पण म्हणलं गेलं आहे. शेवटचा 1 मिनिट. शेवटचे 30 सेकंद. शेवटचे 10 सेकंद. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आपले दोन्ही हात काढून त्याचा हाताचा मधला हिस्सा आपल्या डोळ्यावरती ठेवून देणं 5 सेकंद साठी. 5, 4, 3, 2, 1, 0. एकदम हळूवार दोन्ही हात आपले काढून घ्या आणि एकदम आरामात डोळे उघडू शकता तुम्ही. जेव्हा कधी ध्यान संपतं त्याच्यानंतर थोडंफार आपण पाणी प्यायला पाहिजे, सुरुवातीला आणि शेवटी. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. एस्पेशली सुनील सर आणि मानिनीजी, अंजनाजी, रवी सर, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद महेंद्र सर. थँक्यू सो मच. छान ध्यान घेतलं, अतिशय सुंदर. आणि आपला विजयादशमीचा दिवस जो आहे हा घरघर ध्यानचा 1002वा विजयोत्सव आहे. आणि घरघर ध्यान आपली टीम जी आहे ती 1008च्या दिशेने आगेकूच करत आहे. आणि 1002व्या दिवशी आपण जे अतिशय सुंदरपणे ध्यान घेतलंय. आणि योगायोग असा आहे की उद्याचंही ध्यान की आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे सलग तुम्ही ध्यान घेताय हा आजच्या दिवशी एक आनंदाचा एक दुर्मिळ योगायोग असं म्हटलं पाहिजे. घरघर ध्यान टीमने जे 1008 दिवस आता घरघर ध्यानला पूर्ण होणार आहेत त्यानिमित्त प्रत्येक सेशन मध्ये एक प्रश्न विचारायचं ठरवलंय. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे माझ्या नावासमोर तुम्ही क्लिक करून प्रायव्हेटली ते उत्तर द्यायचं आहे चॅट रूम मध्ये. हे बोलायचं नाहीये किंवा एव्हरीवन मध्ये ते उत्तर द्यायचं नाहीये. तर मी सर्व साधकांना प्रश्न विचारतोय. तो प्रश्न लक्षपूर्वक आणि शांतपूर्वक तुम्ही ऐका. अध्यात्मामध्ये ज्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या 4 मुक्तींची नावं सांगा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अध्यात्मामध्ये ज्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या 4 मुक्तींची नावं सांगा. पार्टिसिपेंट मध्ये जाऊन माझ्या नावासमोर तुम्ही क्लिक करून किंवा प्रायव्हेटली माझ्याच नावावर तुम्ही चॅट रूम मध्ये त्या तुमचं उत्तर आहे ना ते लिहायचं आहे. आणि जे लोक बरोबर उत्तर देतील त्यामध्ये आम्ही लॉटरी काढू आणि लॉटरी काढून एकाला आजचं बक्षीस दिलं जाईल. आणि जे कोण नवीन आलेले असतील त्यांनी आपलं चॅट बॉक्स मध्ये नाव आणि नंबर लिहा, म्हणजे तुम्हाला घरघर ध्यानच्या सर्व कार्यक्रमाचे व्हॉट्सअपवर माहिती मिळत राहील. त्याचप्रमाणे घरघर ध्यान जे आहे युट्यूबवर देखील आहे. तर युट्यूबवर तुम्ही जर सबस्क्राईब, लाईक आणि जर शेअर जर केलं तर युट्यूबमध्ये देखील जेवढे जास्तीत जास्त सबस्क्रायबर असतील
तेवढे जास्तीत जास्त युट्यूबच्या माध्यमातून देखील हिंदी मराठी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे जे सेशन जे आहेत ते पाहायला आणि ऐकायला मिळतील. घरघर ध्यानला उद्या आणि परवा 11 दिवस परवा पूर्ण होत आहे. प्रथम आपण ऍक्च्युली फक्त 11 दिवसाचं सेशन घ्यायचं असं ठरलं होतं, पण आपले जे संयोजक आहेत मास्टर रामबाबू यांनी सांगितल्याप्रमाणे हे आता पुन्हा आपण सर्वांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा मराठी जे ध्यान सत्र जे आहे ते 27 तारखेनंतर पुन्हा पुढे देखील हे सातत्याने चालू राहील, ही सर्व साधकांनी नोंद घ्यायची आहे. आणि आज उपस्थित असलेल्या सर्व साधकांना विनंती आहे की अधिकाधिक आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या मित्रमंडळीमध्ये या ध्यान सत्राबद्दल माहिती सांगायची, जेणेकरून अधिकस्यम अधिकम फलम या न्यायाने अधिकाधिक लोकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल. सुनील सर, हा बोला. कपिला षष्ठीचा योग माहिती आहे ना? हो 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 बरोबर. तसं दसऱ्याच्या दिवशी आपल्याला महेंद्र सरांच्या चेहऱ्यावरती बघा कसं हास्य आलं पडदिशी. विजयादशमीच्या दिवशी महेंद्र सर भेटणं आणि हो, हो. त्यांनी ध्यान करणं, त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती सांगणं आणि त्याच्या उपर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना आपण परत त्यांना सांगतोय की तुम्ही आज जी काही माहिती अर्धी राहिलेली आहे ती उद्या तुम्ही पूर्ण करा आणि ध्यान घ्या. तर त्याच्याकरता घरघर ध्यान संघाकडून महेंद्र सरांना काय म्हणायचं? काही म्हणू नका, मला तुम्ही चान्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद द्यावे तितके थोडे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आपला असाच आमच्यावर लोभ असावा. धन्यवाद. आणि मराठी सत्र हे कायम आता चालू राहणार आहे. संध्याकाळी किती वाजता सुनील सर? 7:30 ते 8:30. 7:30 ते 8:30 नाही, 7 ते 8:30 आहे मला वाटतं. 1.5 तासाचं आहे ना आपलं? नाही 7:30 ते 8:30 एकच तास. ओके, 7:30 ते 8:30 यापुढे हे पूर्ण चालू राहणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या ओळखीचे नातेवाईक सगळे मित्रमंडळी कोणी असतील तर त्यांना तुम्ही बोलवत जा आणि त्यांना आपला हा कार्यक्रम कसा होतो तो त्यांना एक दिवस ऐकायला सांगा. तो ऐकल्यानंतर लोक आणखीन आपल्याबरोबर जुळतील आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान आपले जे काही आहेत ते आपण लोकांना आपल्याला पसरवायचं आहे. तसंच घरघर ध्यानचं जे एक ध्येय आहे की आनापानसती ध्यान जितक्या लोकांना आपल्याला शिकवता येईल तितक्या लोकांना शिकवायचं आहे. ते ध्येय आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जर कोणाला आजच्या मेडिटेशनचं हे करायचं असेल, अनुभव जर शेअर करायचा असेल, त्यांनी हँड रेज करायचा आहे किंवा काही प्रश्न विचारायचे असतील महेंद्र सरांना तर ते विचारू शकता. मोअर मध्ये जाऊन तुम्ही हँडरेज करू शकता. तिथे हँडरेज एक ऑप्शन आहे, त्या हँडरेज वर क्लिक करायचं आणि आम्ही तुम्हाला अनम्यूट करू. आतापर्यंत 3 जणांची उत्तरं आलेली आहेत. त्यापैकी एक उत्तर बरोबर आहे. थोडीफार हिंट द्यायला पाहिजे का? हिंट द्यायला पाहिजे का? हिंट द्यायला पाहिजे. त्याच्या पहिले तर थोडस एक श्लोक सांगू का मी? देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या. राईट. या 4 मुक्ती कोणत्या? तो श्लोक ज्यांना ज्यांना माहिती असेल हो, उत्तर पण तेवढं सोपं आहे. 4 जणांची उत्तर आलेली आहेत, त्यापैकी एक बरोबर आहे.
संध्याताई प्रश्न विचारायचा असेल किंवा सेशन बद्दल काही अनुभव सांगायचा असेल तर सांगा. संध्याताई, सुनीताताई, शिवाजी सर. सुगंधाताई. सगळ्या प्रकारच्या जणांचं मुक्ती उत्तर ज्या आहेत, बरोबर आलेलं आहे. 2 जणांनी 5 जणांनी उत्तर दिली, त्यापैकी 2 जणांचे उत्तर बरोबर आहे. सर्व प्रकारच्या मुक्ती एस पासून सुरुवात होतात. हो हो. रवींद्र सर, उत्तर बोला. आज डिक्लेअर करायचं का? जर सेशन बंद करत असू आपण आजचं, हा, हे जर त्यावेळेस. सूत्र ह्याचं बंद करत असू, तर मग ते उत्तर सांगा तुम्ही. किंवा आता तुम्ही जर उत्तर सांगितलं त्याच्यानंतर कोणी जर तुम्हाला उत्तर दिलं तर तो आपण ग्राह्य धरायचं नाही. बरोबर. तर आता मी ते उत्तर सांगतोय. 5 जणांनी आपल्याकडे उत्तर सांगितली. त्याच्यामध्ये आहे आशाताई हेगडे, दुसरं नित्या आंटी, तिसरं बाळकृष्ण जोशी सर, चौथं संध्याताई आणि 5वं सुनीता लाड. तर संध्याताई आणि सुनीताताई लाड यांनी अचूक आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्या 4 मुक्ती आहेत सरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. या 4 मुक्तींचं त्यांनी दोघींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्या दोघींमध्ये चिठ्ठी टाकून निवड करण्यात येईल. धन्यवाद. सुनीताताई धन्यवाद. संध्याताई धन्यवाद. महेंद्र सरांशी बोलायचंय का तुम्हाला? काही प्रश्न विचारायचा का? विचारू शकता. हा, बोला संध्याताई. हा, बोला. हा, नमस्कार महेंद्र सर. नमस्ते. मी खरं उशिरा जॉईन झाले. पाहुणे होते ना घरात, त्यामुळे ऐकायला नाही मिळालं व्यवस्थित. ओके. पण जेवढं काय ऐकलं शेवटची 10 मिनिटं तर खूप छान होतं सर्व. पण मला आता खूप पश्चाताप होतोय की मला ते ज्ञान प्राप्त नाही झालंय. ध्यान पण खूप छान घेतलं, पण असं अजून वेळ ते हे दिल मागे मोर तशी अवस्था होते. अजून हवंय. पण उद्या पण तुम्ही आहात ते ऐकल्यावर बरं वाटलं. हो, उद्या हो, पण बरोबर. मिळेल, उद्या पूर्ण वेळ मिळेल ऐकायला. नाही, आजचं सेशन जे आहे ते हा. पण YouTube वरती लाईव्ह झालेलं आहे. ओके तर ओके. ते तुम्ही नंतर बघू शकता. नक्की नक्की. YouTube मध्ये जाऊन तुम्ही शोधायचं घर घर हो. ध्यान ओके ओके. अष्टांग योग विथ महेंद्र असं टाकलेलं आहे त्याचं. हा हा. त्या नावाने शोधलं ते तुम्हाला ते मिळून जाईल सगळं. अच्छा, उद्या हाच विषय कंटिन्यू कराल ना तुम्ही? हो हो, कंटिन्यू करणार. येस. हो, चालेल चालेल. बघेल मी उद्या. हा. भेटूया उद्या. थँक्यू सर. ओके ओके, थँक्यू. सर्व साधकांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणखी कोणाला बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करा. विजय आंटी, महेंद्र सरांना शुभेच्छा द्या. शिवाजी सर बोला. महेंद्र सरांना मी काय शुभेच्छा देणार? महेंद्र सर स्वतः माझे गुरु आहेत. त्यांनी मला शुभेच्छा द्यायच्या, त्यांनी आशीर्वाद द्यायचे, आम्ही आशीर्वाद घ्यायचे मोठ्या लोकांचे. नाही. बरोबर. मोठं हे राम सर ह्यांच्यासमोर आम्ही नुसता पांढरे केस आहेत, बाकी काही नाहीये. अरे खरं पण त्या सगळं पांढऱ्या तिकडेच केसांना आहे, पण आम्ही ज्ञान मान देतो ना. त्या पांढऱ्या केसांना पण आम्ही मान देतो. हा, त्या मानाच्या मानाने मी ओके म्हणेन, माझे वेलविशेस आहेत नेहमी असं. पण आणि- आशीर्वाद नाही बाबा आपण देणार. एवढ्या मोठ्या माणसाला मला नरकात जावं लागेल. शुभेच्छा तर देऊ सुगंधाताई बोला. शकता ना. हा, बोला. शुभेच्छा आहे, द्या. मी सांगितलं ना वेलविशेस, सांगितलं त्यांना. हा, माझ्या शुभेच्छा नेहमीच आहेत. सगळ्या घरघर के ध्यानच्या मास्टर्स कडे आहेत माझ्या शुभेच्छा.
धन्यवाद मला ते धन्यवाद. आपलेच वाटतं, माझी फॅमिली वाटते मला. आवाज विजयादशमी आहे. फॅमिली मेंबर्स आहे. विजया हा, शुभेच्छा नाही देणार माझा तर दिवस कोण देणार? आहे. आज विजयादशमी आहे. येस येस, माझा दिवस आहे आज. राईट. आज तुमचा दिवस आहे. येस. सुगंधाताई बोला. सर तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा. आणि सेम तुम्हाला पण विजयाताई जसं बोलल्या तसं सेम की आमच्या शुभेच्छा कायम आहेत घर घर ध्यान टीम बरोबर, आणि तुमचे आशीर्वाद असू द्या. माझ्याकडे आशीर्वादच नाही उरलेत काही. तुम्ही द्या मला आशीर्वाद होता. मग तुमची कृपा दृष्टी असू द्या. सुगंधाताई एक दिवस पोस्टपोन झाला तुमचा, परवा तुमचं हो session. असू द्या सर. 8 दिवस पोस्टपोन झाले तरी मला काहीच नाही, आता काही प्रश्न नाही. घर घर अहो ध्यान आमचे कान काही आतुर झाले तुमचं ऐकण्यासाठी. सुगंधाताई सरांचं, महेंद्र सरांचं जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? नाही नाही असं काही नाही. महत्वाचा प्रश्न नाहीये, फक्त वेळेचा कंटिन्यू प्रश्न. झाला पाहिजे विषय. सर्वच मास्टर आहे, सर्वांना संधी दिली पाहिजे. हा. आता नवरात्र झाल्यानंतर विजय आंटी पण करणार आहे सेशन, त्या बोलल्या. हो हो, मी तुम्हाला मेसेज पाठवलाय. तुम्ही आता हो, मला नक्की. कधीही सांगा, मी करेन. आता नक्की नक्की. जेव्हा दिवस मोकळा असेल मला कळवा, मी करेन. माझंही सर थोडं मिस झालं, ते मी YouTube वर बघेल. माझं नेटवर्क कनेक्शन मुळे मी डिस्कनेक्ट झालेली. ते करेन मी कम्प्लीट आज. महेंद्र सर, आनंदाची गोष्ट इतकी आहे की हा. अनेक मास्टर्स आता ऍक्च्युली पुढे येऊन बोलायला तयार झालेले आहेत. फॅन्टास्टिक. खूप संख्या वाढलेली आहे मास्टर्सची, आणि अनेक मास्टर्स तयार झालेले आहेत. अजून काय पाहिजे? हो हो हो. अजून मराठी वाढवायचे सेशन आपल्याला सातत्याने चालू ठेवावं लागेल, आणि प्रत्येकाने एक व्यक्तीला ऍक्च्युली जॉईन केलं पाहिजे. रोज एक व्यक्तीला, प्रत्येक दिवशी एका व्यक्तीला. डेफिनेटली. तर आपलं घरघर ध्यान मराठी ध्यान सत्र जे आहे अगदी जोमाने हे होईल आपलं. आणि आज जे आहे